म्हणजे CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेद्वारे देहदान आणि नेत्रदान जनजागृती अभियानास नांदेडकरांचा चांगला प्रतिसाद। अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक 7 एप्रिल रविवार रोजी राज बँकेट हॉल येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर्फे अवयवदान, देहदान आणि नेत्रदान जनजागृती अभियान प्रकल्प राबविण्यात आला। आयुष्यानंतरही सर्वश्रेष्ठ दान अवयवदानाचा बाळगा अभिमान या घोषणेद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। हा कार्यक्रम सौ अर्चना शर्मा आणि ओमप्रकाश शर्मा यांच्यातर्फे राबविण्यात आला। यावेळी डॉक्टर दीपाली शेळके, डॉक्टर नेतल मनियार, डॉक्टर तेजस्वनी बसले आणि डॉक्टर राजकुमार गीते या डॉक्टरांच्या टीमने सर्वांचे फॉर्म भरण्यास सहकार्य केले। तर अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित देहदान आणि नेत्रदान जनजागृती अभियान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रीती वडवळकर यांनी केले। अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित देहदान आणि नेत्रदान जनजागृती अभियानास नांदेड शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील तरुणांसह वयोवृद्ध महिला पुरुषांनी देखील चांगला प्रतिसाद दिला। पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत। आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेच्या वतीने अवयवदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली। याबद्दल आपण लोकांचे कसे आभार मानतो। नमस्कार, मी सौ प्रीती वडवळकर। अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेतर्फे आज शिबिर घेण्यात आलं आहे। त्यामध्ये 5 महिलांनी देहदान केलेलं आहे आणि बाकीचे कुणी नेत्रदान केले, कुणी अवयवदान केलेलं आहे। तर माझी अशी सर्वांना जनतेला एक विनंती आहे की अवयवदान हे रक्तदानापेक्षा खरंच श्रेष्ठ आहे आणि सर्वांनी सामोरं यावे आणि याचा विचार करावा आणि अवयवदानामध्ये सहभागी व्हावे। डॉक्टरांची टीम जी आलेली आहे 3 मॅडम आणि 1 सर, तर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे, तर त्या सर्वांचे मी आभार मानते संस्थेच्या वतीने। आणि संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा सर आणि अर्चना मॅडम यांचे विशेष आभार। त्यांनी हा कॅम्प आयोजित केला। त्या ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यामध्ये त्यांचे पण सर्वांचे आभार व्यक्त करते। नमस्कार, मी डॉक्टर तेजस्वनी शंकरराव बसले, ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर SCGMC नांदेड, डिपार्टमेंट ऑफ एनेस्थेशिया। HOD मॅम डॉक्टर कुलकर्णी मॅम, सचिन टोटावर सर आणि डॉक्टर नझीमा मॅम यांच्या गायडन्सने आम्ही आज इथे अवयवदान या शिबिरात आलेलो आहोत, सहभागी झालेलो आहोत। अवयवदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असून एक माणूस हे कमीत कमी 8 जणांचे जीव की प्राण वाचवू शकतात। ते त्यांचे अवयवदान करून पुढच्या 8 जणांना जीवनदान देऊ शकतात। त्याचे बरेचसे गैरसमज आहेत आपल्या समाजामध्ये, ते दूर करण्यासाठी आम्ही असे म्हणजे वेगवेगळे कॅम्प घेण्याचा प्रयत्न करू। तसं तर आपल्या इंडियामध्ये जवळपास 6000 लोक रोज अवयवदानाच्या कमतरतेमुळे मरण पावतात। ते होऊ नये त्याच्यासाठी असे बरेचसे कॅम्प घेण्यात येणार, त्याचं मार्गदर्शन करण्यात येणार। त्यासाठी सगळ्यांचा आम्हाला सहभाग असावा अशीच विनंती। डॉक्टर राजकुमार गीते, मी कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय श्री शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड इथे। मी बदिरीकरण शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर कुलकर्णी मॅडम, डॉक्टर सचिन तोटावड सर, डॉक्टर नझीमा मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली आज या कॅम्पला आम्हाला अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेनं आज आम्हाला इथं बोलवलं। याचा उद्देश एकच होता की अवयवदानाबद्दल लोक समाजामध्ये एक जनजागृती करणे। आज आपल्या इथं शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये अवयवदानाबद्दल खूप सारे गैरसमज आहेत, पण एखाद्याचा अवयव एखाद्याला जीवनदान देऊ शकतो ही गोष्ट सगळ्यांना पोहोचवणं हे आमच्या आजच्या कार्यक्रमाचं आमचं एक उद्दिष्ट होतं। त्या उद्दिष्टासाठी आम्ही इथं आलो होतो। या ठिकाणी अवयवदान खेड्यापाड्यातून द्यावं याकरता आपण काय जनजागृती करत आहात? आता आज आमची चर्चा झाली अर्चनाताई सोबत। अर्चनाताईंनी सांगितलं की हे कॅम्प आपण आता खेड्यांमध्ये सुद्धा घेऊन जाऊ। आपले जे वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि यांची संस्था, या संस्थेमार्फत आता आपण खेड्यामध्ये असेच कॅम्प अरेंज करणार आहोत। तिथं आपण लोकांना अवयवदान म्हणजे काय, अवयवदानाबद्दल असलेले काही गैरसमज कसे दूर करता येतील याबद्दल आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। आपल्याला शरीराचे जवळपास सर्वच अवयव जे आहेत महत्त्वाचे, जे आपण इंद्रिय म्हणतो, त्या सर्वांचं आपल्याला अवयवदान करता येतं आणि
ते अवयवदान करत असताना ज्या काही कायदेशीर प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर आपल्याला फॉलो करावं लागतात. माणूस मूर्ती पावल्याच्या नंतर पहिल्या प्रथम त्याचा जे अंतिम संस्कार करतात, तर अंतिम संस्कार न करता या ठिकाणी जे अवयवदान आहे ते कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा त्याची काय प्रोसिजर आहे? तसं पाहता अवयवदान करण्यासाठी स्वतःची सहमती अपेक्षित असते, किंवा तो एखादा व्यक्ती जर मृत्यू पावला तर त्याच्या घरचे नातेवाईक सुद्धा ती संमती देऊ शकतात. अवयवदान ज्यावेळेस आपण संमतीपत्र लिहून देतो त्यावेळेस डॉक्टरांची एक टीम येऊन त्या व्यक्तीची पूर्ण हे करतात. मृत्यूपत्र डिक्लेअर केल्यानंतर त्याचे अवयव एका प्रोसिजरनुसार, एका प्रक्रियेनुसार एका विशिष्ट तापमानामध्ये ठेवून ज्यांना पाहिजे त्यांच्याकडे जलद गतीने पोहोचवले जातात. या ठिकाणी अवयवदान हे जो व्यक्ती आहे तो वारल्याच्या नंतर करता येते, परंतु त्याची जर अगोदर इच्छा असेल की आपल्याला हे देहदान आपण वारल्याच्या नंतर त्यांनी करावं, याकरता त्याने जिवंत असताना कशा प्रकारे कुठे त्याने संपर्क साधावा की त्याने प्रोसिजर. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जर समजा आपण शहरी भागात असू, आपल्या इथं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये शरीर रचनाशास्त्र आणि बदिरीकरणशास्त्र विभागामार्फत या अवयवदानाच्या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला जाऊ शकते, किंवा त्याचे ऑफिशियल एक वेबसाईट आहे ऑर्गन डोनेशन साईट जी आहे त्या साईटवर जाऊन सुद्धा आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो. आणि ते त्यानंतर आपल्याला एक पत्र देतात, त्या क्रमांक असतात, त्या क्रमांकावर संपर्क साधून आपण फी वगैरे काही याची नाही, हे संपूर्णतः मोफत म्हणजे हे असलेली प्रोसिजर आहे आणि सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे. मी तर म्हणतो रक्तदानापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ दान हे अवयवदान आहे. हां सर, माझं नाव अर्चना शर्मा आहे. मी अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेची संचालिका सचिव आहे. मी म्हणजे काही आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला, कारण की रक्तदान वगैरे सर्व करतात, पण मला असं वाटलं की कुठेतरी अवयवदान आणि देहदानाची आत्ताच्या काळामध्ये सर्वांना गरज आहे. कमीत कमी आज 7 ते 8 लोकांनी अवयवदान केलेले आहेत आणि 15 ते 20 लोकांनी देहदान केलेले आहेत. तर मला असं वाटते की मी हा उपक्रम कुठं थांबवणार नाही आहे आणि माझी पण जनतेला एकच विनंती आहे की त्यांनी पण हा छोटा छोटा कार्यक्रम घ्यायला पाहिजे, कारण की सुरुवातीला 5 येतील पण नंतर 50 आणि 50 चे 500 लोक येतील अशी मला खात्री आहे. म्हणून माझ्या जनतेला हे म्हणणं आहे की सगळ्यांनी छोट्या प्रमाणात का असना हा उपक्रम त्यांनी राबवायला पाहिजे. अवयवदान घ्यावं ही आपल्याला कल्पना कशी सुचली? सर, ही कल्पना आहे ना, सुरुवातीला असं होतं की मला माझं स्वतःचं देहदान करायचं होतं. माझी बरेच वर्षापासून धडपड होती. मागच्या 2 वर्षापासून मी हॉस्पिटलमध्ये चक्कर मारत होते, पण तिथं कधी काही प्रॉब्लेम आले. मग आता शेवटी मी विचार केला की मी आज हा कार्यक्रम घेणार आणि ह्याची जनजागृती करणार आहे, आणि ते पण माझ्या संस्थेमार्फत. आपण देहदानाचा संकल्प घेतलात का? हो. बरं, तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आपण जर देहदान किंवा जे काही दान द्यायचे ते जर देण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपला जर कुणाला कमी पडला देह किंवा काही कमी पडला तर त्यामध्ये आपला ॲक्सिडेंट होऊ शकते किंवा त्यातून आपला धोका होऊ शकते, मग ते आपले पार्ट घेतात, अशी खेड्यापाड्याच्या जनतेची म्हणणं आहे. तर याबद्दल तुमची काय? ते खेड्यापाड्यामध्ये आहे, पण त्यांना आपल्याला जागृत करायचं आहे. ही मोहीम मी इथं थांबवणार नाही आहे. माझी इच्छा आहे मी वर्षातून 6 तरी असे कॅम्प घ्यावे कमीत कमी. तसं तर माझी जास्त घ्यायची इच्छा आहे, आणि समजा सर्वांचा आशीर्वाद असला तर पुढचा कॅम्प मी अवघ्या 4 ते 5 दिवसामध्येच घेणार आहे. आपण आतापर्यंत किती कॅम्प घेतलात? हा माझा फर्स्ट कॅम्प आहे सर. फर्स्ट कॅम्प आहे. या व्यतिरिक्त काय उपक्रम राबवले जातात आपल्या सेवा? या व्यतिरिक्त मी अनाथ आश्रमच्या मुलींना जे काही वेगळं आगळं असते, जसे की त्यांना मी मूवी दाखवणं, सर्कस दाखवणं, ज्या वस्तू त्यांना खायला वगैरे भेटत नाहीत. ॲक्च्युअलमध्ये काय, ते वाढदिवस असले की आपण जातो, केक कट करतो, सोनपापडी वगैरे देतो, पण माझं म्हणणं आहे की त्यांना आईस्क्रीम देणे, त्यांना आंबे खाऊ घालणे, सीताफळ खाऊ घालणे. मी असं काही पण मी असं वेगळं करत असते. अंधविद्यालय, अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम इथे मी वर्षातून 4 ते 5 वेळेस व्हिजिट देऊन जे मला चांगलं वाटते ते मी कार्य करत असते. या ठिकाणी आपला जो आर्थिक खर्च आहे एक योगदानासाठी, त्याला आर्थिक योगदानाची काय आहे? म्हणजे आर्थिक योगदान ते थोडं माझं आहे, थोडं काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला थोडं सपोर्ट करतात. या ठिकाणी आपल्यासोबत किती आहेत या ठिकाणी जे आर्थिक मदत आपल्याला करतात? आर्थिक मदत करणाऱ्या माझ्या 10-15 मैत्रिणी आहेत आणि 4-5 मित्र पण आहेत, त्यांनी मदत करतात. आणखी आपला आर्थिक मदतीची काय आवश्यकता आहे का किंवा जनतेला काही सांगणार तुम्ही? बिलकुल
आर्थिक मदतीची मला आवश्यकता आहे आणि मी मागच्या वर्षी आहे ना एकूण 4 ते 5 महिलांना जीव देण्यापासून वाचवलेलं आहे. कारण की त्या रोजमजुरी करून उदरनिर्वाह करत होत्या, स्वयंपाक करून तिथं जाऊन त्यांचे पती त्यांना मारत होते. त्यांचं पण केलेलं आहे. कोणी जीव देत होत्या त्यांचं पण केलेलं आहे. त्यांच्यापासून मी लिखित सुद्धा घेतलेलं आहे. हे असे उपक्रम केलेले आहे.